आम्ही ना महिला कट्ट्यावरती अशा महिला येतात की ज्या स्वतःला काहीतरी त्यांनी प्रूव्ह करायचा प्रयत्न करत असतात. छोट्या छोट्या उद्योजिका असतात. तर आपल्या ह्या ताई सुद्धा अशा छान उद्योजिका आहेत. आपण मागे बघतोय की हे सगळं नऊवारीचं कलेक्शन हे त्यांचं आहे आणि त्या स्वतः हे बनवतात. तर आता मला त्यांच्याकडनं खरं तर हे जाणून घ्यायची खूप इच्छा आहे की त्या ह्या व्यवसायाकडे कशा वळाल्या. सो दीपाली ताई, तुम्हाला हा व्यवसाय करावा असं का वाटलं? म्हणजे असं काही झालं होतं का की ज्याच्यामुळे असं वाटलं की चला नऊवारी आपणच शिकावी बनवायला? झालं तर असं काही नाही. हा. मी माझ्या मुलीला शिवजयंतीसाठी नऊवारी लागत होती. बर. त्यावेळेला मी रेंटल हाऊस मध्ये गेले. तिथं साड्याही अवेलेबल नव्हत्या. ज्या एक दोन होत्या अवेलेबल त्या रेंटही त्यांचा भरपूर होता. मग त्या काही मला आवडल्या नाही. पण मुलीची तर इच्छा होती मला नऊवारीच घालायची, शिवजयंतीला लेझिम खेळायची म्हणून. मग मी ती नऊवारी चल म्हणलं मी ब्लाउज तर शिवते, मग मी ट्राय तर करून बघते. युट्यूबवरनं काही व्हिडिओ घेतले, काही नोट्स घेतले. एक 8 दिवस मी त्याच्यावरती स्टडी केली. त्यानंतर मी स्वतःच त्याची कटिंग आणि स्टिचिंग करून बघितली आणि पहिल्या साडीमध्ये मला यश मिळालं. ती साडी क्या बात इतकी आहे. छान झाली की माझ्या मुलीने ज्या दिवशी शिवजयंती दिवशी घातली, तिच्या काही मैत्रिणींच्या ज्या आई आहे त्यांनी मला विचारलं, ही साडी तुम्ही कुठून शिवली, तुम्ही स्वतः शिवली का? मी बोलले, मी हो. तुम्ही स्वतः शिवली बोलली का? मी म्हटलं हो, मी स्वतः शिवली ती साडी. मग त्यानंतर मग तुम्ही आम्हाला एक दोन जणी परत आल्या, आम्हाला शिवून द्या पण थोडासा रेट कमी घ्या. मी म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी हा विचार केला. मग काही जणांनी असं सुचवलं मला की तुम्ही रेंटनी देताल का म्हणे साड्या, असं विचारलं. मग मी म्हटलं हो, मी रेंटनी देईल ह्या साड्या. मग मी हाही विचार केला. बाहेर रेंट तर जास्त आहे. काही ग्रामीण भागातल्या मुली अशाही आल्या की ताई आम्हाला परवडत नाहीये, रेंट खूप जास्त आहे. बाहेर साडीचा 1000 रुपये रेंट आहे. तर म्हटलं ज्या मुलींचे आई वडील जर बाहेर 500 रुपये रोजनी कमाई जर ते करत असेल तर ते 1000 रुपये रेंटचे साडीचे देतील देऊ कसे? शकणार. मग बरोबर. मी हा विचार केला की नाही, आपण काहीतरी समाजासाठी देणं लागते. मग मी काही ज्या गरीब मुली आहे त्यांना सुरुवातीला 300-400, बाहेर जिथे 1100 रुपये रेंट आहे तिथे 400 दिल्या, 500 दिले. मला एकही साडीमध्ये परवडलं नाही. मी हा विचार केला, मी एकदा नाही, 2 वेळा नाही, मला 3 वेळा निघून जातील ते. पण त्या मुलीची हौस तर होईल. तिला लग्न तर करायचंय, लग्नाला हौशीला मोल नाही. पण रेट जास्त असल्यामुळे त्या हौस त्यांची भागत नसल्यामुळं मी त्या मुलींना द्यायला लागले साडी. मग एक मुलीनी दुसऱ्या मुलीला सांगितलं, नाही ह्या ताईचा स्वभावही छान आहे, मी ह्या रेट थोडस कमी घेत्या बाहेर. मग त्यांनी खरं तर माझी त्या मुलींचा धन्यवाद ग्रामीण भागातल्या की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून एकीने दुसरीला त्यांनी खूप माझी पब्लिसिटी केली. म्हणजे जेवढे आता धुळ्याच्या आजूबाजूला जेवढे ग्रामीण भाग आहे, खूप मुली मला, मी मंदिरातही गेले तर दिसल्या ना, ताई तुमच्याकडनं, मी त्यांना ओळखत नाही पण त्या मुली मला ओळखतात, ताई आम्ही तुमच्याकडनं साडी नेलेली, तुम्ही ओळखत नाहीये का? मी हितली थँक्यू ताई. अजूनही मला त्या थँक्यू बोलताय तुम्ही दिल्याबद्दल. खूप त्या फोटो आवडलाय. आणि अशा प्रकारे मी माझ्या मुलीसाठी साडी तयार केली. पण मी आज इतक्या मुलींची ताई होऊन गेली की ते सांगायचंही काम नाही की त्या थँक्यू आणखी नाही म्हणते. आणि आता खूप कस्टमर असे की त्यांना काहींना वेलवेटच्या साड्या लागत्या, काहींना बनारसी साडी लागती. आणि ती वरती जी आहे ब्लॅक कलरची, ती संक्रांत स्पेशल आहे. त्या साडीला तर इतकी मागणी होती, एक दिवसामध्ये 8-8, 9-9 कस्टमर एक तासात ती साडी घेऊन चालल्या गेले. परत ती साडी आणून दिली मला. सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग काय वाटतंय माहितीये तुमच्या ह्याच्यात, की ज्या बाईला साडी स्टिचच करता येत नव्हती, त्या बाईने, विचार करा तुम्ही सगळेजण, युट्यूब वरनं शिकून त्यांनी नऊवारी कशी स्टिच करायची हे सुद्धा युट्यूब आपल्याला शिकवतं. पण ते शिकवताना किती जिद्दीने ते शिकल्या आणि आज स्वतःचा व्यवसाय केलाय. मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकीला, म्हणजे माझ्या प्रत्येक मैत्रिणीला माझं आवाहन आहे की जेव्हा केव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि जर आपण ती व्यवस्थित ठरवली, प्लॅनिंग केलं, तर आपण ती किती छान परफेक्ट करू शकतो. ह्याचं एक उदाहरण आहे आजच्या दीपाली ताई जे आपल्या बरोबर आहेत, ह्या त्याचं खूप खास असं उदाहरण आहे. आणि प्लस पॉइंट, मला 1 साडी 2 साडी विचारायची, मी त्या वेळेला लक्ष दिले. मग एक वेळेला एक जणीला मी सांगितलं मी नऊवारी साड्या शिवते. तिचा परत 15 दिवसानंतर मला कॉल मेसेज आला, ताई आमच्याकडे लग्न आहे, आम्ही सगळ्या नवरदेवाच्या बहिणी आहे, आम्हाला 10 ते 12 साड्या अशा लागतील रेंटसाठी, हळदीला तुम्ही देताल का? त्यावेळेला त्यांनी बाहेरच्या रेंट पेक्षा त्यांनी मला इतका रेंट कमी सांगितला, एवढ्याच रेंट मध्ये आम्हाला द्या. ती साडी मला पडणार होती थोडीशी डबल टिबलच्या रेंटच्या, कमी त्यांनी मला रेंट दिला. त्यावेळेला परवडली नाही. मी हा विचार केला, नको, त्या घालतील, त्या दुसऱ्यांना दाखवतील रेंट कमी, पोहोचू हा विचार केला. म्हणजे हे पोहोचतील, प्रत्येक ज्या मुलींना गरज आहे त्यांच्यापर्यंत खरंच हा माझा मेसेज पोहोचल
की ही साडी त्यांना भेटणार आहे कमी रेंटमध्ये. आणि खूप जणी अजूनही येतात की रेंट माझ्याकडे कमी आहे. आणि मग सुरुवातीला मग मी तो स्टॉक आणला, मागवला. मग त्यावेळेला माझे मिस्टर म्हणे तू करतीये कर, तू तुझं बघ, मी काही बघणार नाही. म्हणजे ह्या मेसेज म्हणून ते असे म्हणायचे की तू तुझं कर प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांनी मला काही येत नव्हतं. माझं लग्न झाल्यानंतर ना मला बाहेर जायचं सुद्धा माहिती नव्हतं, पण त्यांनी इतकं हे केलंय मला की प्रत्येक गोष्ट तू केलीच पाहिजे, तुला आलीच पाहिजे. त्या प्रत्येक म्हणजे हे साड्यांचं असो की माझ्या मुलांचं आवरायचं, मुलांचं प्रत्येक गोष्टीवर त्यांनी जबाबदाऱ्या माझ्यावर सोडून त्याच्यामुळे काय झालंय, मला हिंमत येऊन गेली. आणि आज कुठलंही काही काम सांगा मी करू शकन, त्यांच्या हिमतीमुळे ती माझ्यामध्ये हिंमत आली. आणि हे साड्यांचंही त्यांच्यामुळे मी करू शकते. इन्स्टा अकाउंटही मी त्यांच्यामुळेच ओपन केलेला आहे की हा इंस्टाग्राम अकाउंट उघड. म्हणजे त्याला इन्स्टाचं अजिबात काही माहिती नव्हतं. ही आयडिया त्यांनी सुचवली होती मला इन्स्टा अकाउंटची. म्हणून आज माझे फॉलोअर्सही वाढले आणि साड्याही माझ्या भरपूर जणांना आवडताय. आणि जो आरी वर्क करते ही मामाची करवली म्हणून, ह्याला सुद्धा, ह्या बेल्टला सुद्धा खूप मागणी यायला लागली. ब्लाऊजच्या वर्कला, ब्लाऊजवर जे वर्क करून देते मी. आहोची नवरी अशी आजकाल ट्रेंडमध्ये सो हा आहे राजलक्ष्मी पॅटर्न, म्हणजे हा ह्यांचा ब्रँड आहे असं आपण म्हणू शकतो. आणि अशाच टाईपची नऊवारी त्या त्यांच्या मुलीसाठी म्हणून बघायला गेलेल्या, आणि आज जे त्यांनी त्यांच्या मुलीसाठी म्हणून बघायला गेल्या, आणि आज अशी साडी त्या स्वतः स्टिच करतात. आणि संक्रांतीच्या सणासाठी या साडीला खूप जास्ती डिमांड असते, बरोबर. म्हणजे मला त्या मागाशी सांगत होत्या की अगदी तासावरती दिवसभरामध्ये किती वेळा घेऊन जातात? 8 ते 10 वेळा ही साडी घेऊन गेली. 8 ते 10 वेळा. म्हणजे आजकाल जे शूटिंग वगैरे करण्यासाठी लागतात लहान मुलांना, छोट्या मुलींना, बोरन्हाण वगैरे संक्रांतीसाठी, सो तेव्हा ह्या साडीची डिमांड खूप जास्ती असते. सो आपल्या मुलीला आवड हवी होती, मुलीला हवी होती म्हणून जी साडी बघायला म्हणून दीपालीताई गेल्या. आणि मुलीसाठी साडी बनवता बनवता आज त्यांनी धुळ्यातल्या, आजूबाजूच्या खेडेगावातल्या सगळ्या लहान मुलींसाठी त्यांनी अशी साडी बनवलेली आहे. शिवाय अजून काही कलेक्शन आहे, मी दाखवते तुम्हाला. मराठमोळी नऊवारी अशी ही वेल्वेटची नऊवारी आहे. ही मामाची करवली बेल्ट असं सांगून, म्हणजे हे खास वर्कवाला जो बेल्ट असतो आजकाल तो ह्याच्यामध्ये आहे. तिथेही वेल्वेटचं कलेक्शन आहे. हा छान मस्त असा ब्राह्मणी पॅटर्न. नऊवारी साडी बरोबर वन पीस, घागरा, तुम्ही जो माझ्याकडे फोटो आणून देता मी सेम टू सेम तसं बनवून देते. म्हणजे खूप कस्टमरला काल परवाही अंगरेखा हे पॅटर्न मला एक कस्टमरनी मागवलं, फोटो आणून दिले माझ्याकडे, तुम्ही मला हे तयार करून द्या म्हणून. त्यांना ते अंगरेखा पॅटर्न मी जसंच्या तसं, ते कस्टमर इतकं आनंदी होऊन गेलं माझ्याकडनं. त्यांना फिटिंगही वगैरे घातल्याबरोबरच खूप आवड झाली त्यांना. त्यांच्या भावाच्या लग्नासाठी पाहिजे होता तो घेऊन गेला तो. आणि खूप छान, मी जी त्यांना रेट सांगितले त्यांनी ते रेट घेऊन मला चालले गेले. त्याच्यात झिकझिक अजिबात त्यांनी केली नाही बुवा. मला